नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र सह्याद्री न्यूज. श्रीरामपूरमध्ये बंटी जहागीरदार हत्याकांडानंतर राजकीय वादळ उठलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बंटी जहागीरदारला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा आरोपी म्हटल्याने काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बंटी जहागीरदार जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी नव्हता असा दावा करत पालकमंत्र्यांची माहिती खोटी असल्याचा आरोप करण्यात आलाय. या संदर्भात जहागीरदार निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस गटनेते मुझफ्फर शेख आणि हत्या प्रकरणातील फिर्यादी नगरसेवक रईस जहागीरदार यांनी पालकमंत्र्यांवर तोफ डागली. पाहूया या पत्रकार परिषदेत त्यांनी नेमके काय म्हटलं. उच्च न्यायालयाने जंगली महाराज रोडवर बॉम्बस्फोट प्रकरणात प्रथमदर्शनी बंटी जहागीरदार विरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे आपल्या आदेशामध्ये म्हटलेले आहे. जर्मन बेकरी हे विशिष्ट करून जे जर्मन बेकरी म्हणून जे सोशल मीडियावर किंवा काही राजकीय लोकांकडून जो उल्लेख होतो तो अगदी चुकीचा आहे. जर्मन बेकरीमध्ये बंटी जहागीरदार याचा काही संबंध नाही. त्या केसमध्ये तो आरोपी सुद्धा नाही आणि त्या केसचं त्याचं दूरपर्यंत त्याचं काही कन्सर्न नाही. त्या केसमधले जे आरोपी आहे ते सारंग कुलकर्णी म्हणून आहे आणि ते फरार आहे. तर विषय असा आहे की एवढा मोठा प्रकार या श्रीरामपूर शहरात घडला आणि त्यात 2 आरोपी अटक झाले असं पोलिसांनी सांगितलं, परंतु ते आरोपी अजून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला नाहीत, म्हणजे बाहेर कुठेतरी पोलिसांनी ठेवलेले आहे आणि त्यांना काय रिमांड मिळालेला आहे. 5-6 दिवसाचं त्यांना रिमांड मिळालेलं आहे. पण रिमांड कसं चालू आहे, काय चालू आहे आणि तो तपास त्यांनी कोणत्या पद्धतीने करू राहिले, कारण आमच्या माहितीप्रमाणे अजून त्या गुन्ह्यात वापरली गेलेली गाडी धरली गेलेली नाहीये. ते 2 रिव्हॉल्वर जे होते ते रिव्हॉल्वर पण त्यांनी जप्त केले का नाही ते पण माहित नाही आम्हाला. आणि पोलिसांकडून आम्हाला असे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला त्या दिवशी की आम्ही तुम्हाला तुम्हाला कळू म्हणून FIR दिल्यानंतर, परंतु आम्हाला तशी कुठलीच माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही की तपासात. हत्येच्या तपासात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. फिर्यादी म्हणून आम्हाला आणि आमच्या वकिलांना विश्वासात घेतलं जात नाही. तपासाची माहिती दिली जात नाही. कट्टर हिंदुत्वाच्या नावाखाली दहशत पसरवणाऱ्या बेग बंधूंच्या दबावाखाली पोलिसांनी आमची फिर्याद दाखल करून घ्यायला तयार नव्हते. त्यांचे यापूर्वीचे राजकीय भाषणे, सोशल मीडियातील क्लिप्स आम्ही पोलिसांना दिल्या आहेत. बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात अटक केलेल्या दोघांची बंटीशी थेट काही दुश्मनी नव्हती. त्यांच्याकरवी सागर बेग आणि त्यांच्या बंधूंनीच बंटीची हत्या केल्याचा आम्हाला विश्वास आहे. शहरातील प्लॉट तसेच इतर व्यवहारात त्यांना बंटीचा अडथळा वाटत होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केली आहे. बंटी जहागीरदार यांचा जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाशी कुठलाही संबंध नव्हता. पालकमंत्र्यांनी चुकीची माहिती पसरवू नये. अर्धवट आणि चुकीच्या माहितीवर बोलणे त्यांना शोभत नाही. तसेच कधीच हिंदुत्ववादी गुन्हेगारांना पाठीशी घालू नये. ते कोणत्या पक्षाचे किंवा धर्माचे पालकमंत्री नाहीत. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी येथील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करायला हवे. मात्र खोटी माहिती देऊन जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करत राजकीय सूड उगवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी योग्य तपास करून बंटी जहागीरदार हत्येच्या मुख्य सूत्रधारांना अटक केली नाही तर मुस्लिम समाज जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा मुझफ्फर शेख आणि रईस जहागीरदार यांनी दिलाय. या पत्रकार परिषदेनंतर श्रीरामपुरातील वातावरण तंग झाले आहे. हत्याकांडाचा तपास सुरू असून पोलिसांनी मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी जोर धरत आहे. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर.